नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही वेबसाईट म्हणजेच पोर्टलवरती जर अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. भरपूर महिलांचे आता अर्ज हे मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि काही महिलांचे अर्ज रिजेक्ट सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. या व्हिडिओमध्ये अर्ज कशा पद्धतीने अप्रूव्ह होतो ते दाखवणार आहे आणि तसेच अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर कशा पद्धतीने एडिट केला जातो ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, आपल्या अर्जाचं स्टेटस पाहण्यासाठी आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून इथे ऑप्शन आहे यापूर्वी केलेले अर्ज, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली तुम्ही केलेले अर्ज दाखवले जातील. आता भरपूर अर्ज हे पेंडिंग मध्ये दाखवले जातील. काही अर्ज अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही याचं जे काही पेज आहे ते नेक्स्ट बटनावरती क्लिक करून चेक करू शकता. तर इथे पहा, हा जो एक अर्ज आहे तो आपला अप्रूव्ह झालेला इथे तुम्हाला दिसेल. तर तुमचाही अर्ज थोड्या दिवसाने अप्रूव्ह होईल. आता सुरुवात झालेली आहे, त्यामुळे काळजी करू नका. या महिन्यामध्ये याची जी काही अर्जाची छाननी आहे ती होणार आहे. इथे डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर हा अर्ज ओपन होतो आणि हा अर्ज ओपन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्ट लेवलला हा अर्ज अप्रूव्ह करण्यात आलेला आहे आणि रिमार्क काय आहे ते कोणी अप्रूव्ह केलेलं आहे, कुठे अप्रूव्ह झालेलं आहे ते दाखवेल. आता व्हिलेज लेवलला पेंडिंग आहे तर काय, तर काही प्रॉब्लेम नाही. हा अर्ज अप्रूव्ह एकदा झाला की याचा विषय संपला. या व्यक्तीला पुढच्या महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत. ज्यांचे पोर्टलवरती अर्ज आता अप्रूव्ह होतील त्यांचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये जमा होतील. काही जणांचे अर्ज रिजेक्ट सुद्धा झालेले आहेत. त्यांना असं आलेलं आहे रिसबमिट. त्यांना मेसेज गेलेला आहे की अर्ज रिजेक्ट झालाय. त्यांना रिसबमिट आले. रिसबमिट याचा अर्थ आपण पुन्हा फॉर्म एडिट करू शकता आणि त्याचं काय कारण आहे ते डोळ्याच्या आयकॉनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता की कशामुळे हा अर्ज रिजेक्ट झाला आहे. तर याला आपण पुन्हा एडिट करू शकतो. पण का अर्ज रिजेक्ट झालाय त्या डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करा. खाली आल्यानंतर शेवटी तुम्हाला इथे दाखवेल. तर इथे विलेज लेवलला रिसबमिट दाखवते स्टेटस. रिमार्क काय आहे, आधार कार्ड हॅज नॉट अटॅच. आधार कार्ड अटॅच केलं नाही. तर नवीन ज्यांनी फॉर्म भरले होते त्यावेळेस आधारचा ऑप्शन नव्हता. तर हे लवकरच अपडेट होईल पोर्टल. आता आधारचा ऑप्शन जो आहे तो आलेला आहे. तुम्ही आधार कार्ड, बँक पासबुक नवीन पद्धतीने अपडेट करू शकता. इथे पेन्सिलचा आयकॉन आहे, त्या एडिट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो रिजेक्ट झालेला अर्ज आहे तुम्ही याला पुन्हा एडिट करू शकता. आधार कार्डची पहिली बाजू, मागची बाजू अपलोड करू शकता. बँक पासबुक अपलोड करू शकता. फक्त आता हा एडिट करू शकत नाहीये, काही सर्व्हरवरती प्रॉब्लेम आहे त्यामुळे हा फॉर्म सबमिट होत नाहीये. कारण यांनी आधारचा नंबर टाकायचा सुद्धा ऑप्शन जर दिला तर हा फॉर्म सबमिट होईल. तर काही काळजी करू नका, पोर्टलचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. आणि आता जर पाहिले तर 50 लाखाच्या आसपास हे अर्ज आलेले आहेत. आता अप्रूव्ह फक्त कमी झालेले आहेत. 2674 आता दाखवतोय. अजून आता फास्ट मध्ये अप्रूव्हल सुरू होईल. तुमचा अर्ज सुद्धा मंजूर होईल आणि जर काही चुकलं असेल तर एडिट होईल. म्हणजे रिजेक्ट मेसेज येईल पण एडिट करायला येणार आहे. काळजी करू नका. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.